तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. संतोष बावधने स्वागत करतो आपलं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चलिए शुरू करते हैं. आज मित्रांनो आहे 1 फेब्रुवारी 2025 वार शनिवार. सकाळचे 11:15 वाजले आता आणि आज सकाळी आपण निघालो 10 वाजता चिंचवडवरून. तर चिंचवडवरून आपण गेलो मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनवरून आपल्याला पहिलीच बुकिंग मिळाली आज सकाळी उबेरची. 11 किलोमीटरसाठी 175 रुपये काहीतरी आहे वाटतं. ती बुकिंग आपण सोडले हिंजवडीला. हिंजवडी मान रोड फेस 1. तर मान रोडला इथं गोदरेज म्हणून मोठा हे आहे सोसायटी आहे. तर तिथं आपण ड्रॉप केली आता आणि थांबले. आता आपण इथं फेस 1च्या सर्कलला टाटा कंपनीच्या इथं. तर बघूया आज काय धंदा. तर शनिवार आहे, धंदा तर होईल असं वाटत नाही. बघूया 2 वाजेपर्यंत 1-1:30-2 वाजेपर्यंत. तर 1:30-2 वाजेपर्यंत थांबायचे आपल्याला आज. तर बघूया आपल्या आजची अर्निंग किती होते. परत संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत परत निघायचे बाहेर धंद्याला. दिवसभर थांबून गरमीतून त्रास होतो थोडं आपल्याला पण, आणि उन्हातून गाडीला पण त्रास होतो. गाडी पण गरम होते, गाडीचं पण काही काम निघू शकतं. त्यामुळं उन्हातून आता गरमीच्या दिवसातून थोडं दुपारचं गाडीला रेस्ट पण द्यावा लागतो. तर चला बघूया आता कोणती बुकिंग मिळते. आता इथून आपल्याला तिकडं ब्लू रिज साईडला जावं लागेल, तिकडनं बुकिंग मिळेल आपल्याला, नाहीतर मग तिकडं साखरे वस्ती. तर बघूया आता कोणती बुकिंग मिळते. चला राहा सोबत, बघूया 2 वाजेपर्यंत किती धंदा होतोय आपला आज. क्या सीन है, वाह क्या सीन है. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत पिंपळे निलख विशालनगर. तर इथं आपण आलोय बघा. आपण हिंजवडीत होतो मान रोडला, आणि तिकडनं आपल्याला एक हिंजवडी फेस 1च्या सर्कलवरून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती. नरेश दत्तवाडी एक्झर्बिया म्हणून सोसायटी आहे, पार तिकडं डोंगराच्या पायथ्यावरती कुलते पाटीलच्या पुढं नरे दत्तवाडीच्या आतमध्ये एक्झर्बिया म्हणून सोसायटी आहे. तर तिकडली आपल्याला उबेरची बुकिंग मिळाली होती. काहीतरी 10 किलोमीटरची काहीतरी होती वाटतं. तर त्याची आपल्याला मिळाली होती 143 रुपये. एकदम आउटसाईडला होती ती. तर तिकडं जात असताना आपण मारुंजीत असतानाच आपल्याला तिकडनं रिटर्न बुकिंग मिळाली होती, ॲक्सेप्ट केली मी. 6 किलोमीटरचं डिस्टन्स लांब होतं. 6 किलोमीटर आपल्याला ड्रॉप असताना त्याच्या अगोदरच बुकिंग दिली होती उबरने आपल्याला. आपण कोलते पाटीलला होतो मारुंजीला, तेव्हाच आपल्याला तिकडची बुकिंग मिळाली होती रिटर्न. तर आपण घेऊन गेलो होतो जे कस्टमर, त्याला ड्रॉप केलं आणि तिथंच थोडं 100 मीटरवरती यांचं पिकअप होतं. इथून लगेच त्यांना पिकअप केलं. त्यांचं होतं 14 किलोमीटर डिस्टन्स होतं विशालनगर पिंपळे निलख. तर त्यांना आता सोडले पिंपळे निलखला. 14 किलोमीटरचे आपल्याला काहीतरी 210 रुपये दिले त्यांनी. 202 रुपये झाले, ते 210 दिले त्यांनी. आणि आपल्याला उबेरने दिलेत 196 रुपये काहीतरी. तर ठीक आहे, परवडलेलं नाही तसं, म्हणजे रेट फारच कमी दिला आहे. पण रिटर्न तिकडनं भेटण्याची शक्यता नसते, पण एमटी येण्यापेक्षा भेटली तेच महत्त्वाचं झालं. नाहीतर शक्यतो तिकडनं एमटीच यावं लागतं आपल्याला. तर दिली, हे चांगलं काम झालं आपल्याला. तर आलोय आपण आत्ता पिंपळे निलखमध्ये. तर आपण 10 वाजता चालू केलं, तर आत्ता वाजले 12. तर आत्तापर्यंत 2 तास झालेत आणि 2 तासात आपला बऱ्यापैकी झटका झालेला आहे. मोठे मोठे बुकिंग मिळाले आपल्याला. पिंपरी मेट्रोवरून आपण एक नेली होती हिंजवडी, तिचे काहीतरी झाले होते 175. आणि तिकडं मारुंजीला कोलते पाटीलला तिकडं एक्झर्बियाला नेले, तिचे झाले 146 का 43 म्हणजे असे. आणि येताना 200 रुपयाची का आणली. तर असे आपले 500 रुपये झालेत आत्तापर्यंत 2 तासात. ठीक आहे, बघू अजून 1-2 बुकिंग मारू जरा आणि जायचं आपल्याला 1:30-2 वाजे 1-1:30 पर्यंत जाऊया घरी. उन्हातनं त्रास होतो जरा, तर थोडं जाऊन घरी आराम करू. बघू संध्याकाळी आलो तर येईल. संध्याकाळची गॅरंटी कमीच आहे असं वाटायला लागले मला. बघू, चला राहा सोबत, अपडेट देतच राहतोय तुम्हाला.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला राहा सोबत. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत काटेपुरम चौक, पिंपळे गुरव. आपल्याला आत्ता जायचे घरी. झाले 1:30 वाजले. तर 1:20 झालेत. झाले 1:30 वाजले. तर आपल्याला आत्ता जायचे घरी. आपण होतो पिंपळे निलक. तर पिंपळे निलकवरून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती ओलाची. 100 रुपयाची बुकिंग होती. औंधमध्ये DP रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे ना औंधला, तिथे ड्रॉप होता. तर ते ड्रॉप करून आपल्याला लगेच तिथनं एक 70 रुपयाची का 65 रुपयाची काहीतरी बुकिंग मिळाली पिंपळे गुरव. तर आत्ता आपण पिंपळे गुरवला ड्रॉप केला इथं काटेपुरम चौकाच्या इथं. तर बघूया आता आपल्याला चिंचवड साईडची काही बुकिंग वगैरे इकडनं मिळते का. नाहीतर आता जाऊ सरळ नाशिक फाटा आणि तिकडनं काय शिटा वगैरे भेटल्या तर बघत बघत जाऊया. तर चला बघू, संध्याकाळचं नियोजन बघू कसं काय आहे ते. आता भेटू, चला.